मकर संक्रांतीच्या काळे तीळ, तांदूळ, गूळ यांचे आरोग्यदायी फायदे. काळे तीळ, तांदूळ, गूळ यांचे आरोग्यदायी फायदे खूपच उपयुक्त आहे. काळे तीळ, तांदूळ आणि गूळ हे पारंपरिक अन्न घटक केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत आरोग्यदायी आहेत. खाली त्यांचे फायदे सविस्तर दिले आहेत. काळे तीळ ताकद आणि उष्णतेचा स्रोत आहेत. त्यांच्यात खूप पौष्टिक घटक असतात. तिळांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक असतात. तिळाचे आरोग्यदायी फायदे: हाडे मजबूत करतात कारण कॅल्शियम मुबलक असते. रक्ताल्पता कमी करतात. हृदय निरोगी ठेवतात. सांधेदुखी व संधिवातात आराम मिळतो. शरीर उष्ण ठेवतात. हिवाळ्यात विशेष फायदेशीर. संक्रांतीला काळे तीळ खाण्याची परंपरा याच कारणामुळे आहे. तांदूळ ऊर्जा आणि पचनाचा आधार. त्यातील पौष्टिक घटक कार्बोहायड्रेट्स आणि फायबर. बी विटॅमिन्स आरोग्यदायी फायदे: त्वरित ऊर्जा देतात. मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त. पचनास सोपे. आजारी किंवा अशक्त लोकांसाठी योग्य अन्न आहे. ब्राऊन राईस हा सडीचे तांदूळ मधुमेहासाठी तुलनेने चांगले. गूळ नैसर्गिक शक्तिवर्धक. पौष्टिक घटक नैसर्गिक साखर, लोह, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक गुळात असतात. आरोग्यदायी फायदे: तात्काळ ऊर्जा मिळते. रक्त शुद्ध करते. सर्दी खोकल्यावर उपयुक्त. पचन सुधारते. साखरेपेक्षा तुलनेने आरोग्यदायी पर्याय. म्हणूनच गूळ रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात वापरणे हितावह आहे. या तिघांचेही एकत्र फायदे: तीळ, गूळ आणि तांदूळ शरीराला उष्णता व ऊर्जा देतात. हाडे व सांधे मजबूत करतात. पचन व प्रतिकार शक्ती सुधारते. हिवाळ्यातील थकवा दूर होतो. म्हणूनच संक्रांतीला हे पदार्थ एकत्र खाण्याची परंपरा आहे. पण थोडी काळजी घ्यावी. हे पदार्थ प्रमाणातच सेवन करावेत. मधुमेह, स्थूलता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गूळही अतिप्रमाणात टाळा. निष्कर्ष: काळे तीळ शक्ती देतात. तांदूळ ऊर्जा देतात. गूळ गोडवा व आरोग्य देतो. हे तिन्ही मिळून आपल्या भारतीय आहाराची शास्त्रीय शहाणपणाची ओळख करून देतात. संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? खाली मकर संक्रांतीला काय करावे आणि काय टाळावे याची माहिती धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या सोप्या भाषेत दिली आहे. संक्रांतीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास तीर्थ किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. सकारात्मक ऊर्जा मिळते. देवपूजा व सूर्यपूजन. सूर्यदेवाचे स्मरण, जप, मंत्र हे केल्याने घरात शांतता व शुभता राहते. तिळगुळ खावे
व वाटावे. तिळगुळाचे लाडू किंवा वड्या बनवाव्यात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत वाटावेत. त्यामुळे नातेसंबंध मधुर होतात. दान धर्म करा. तीळ, गूळ, धान्य, कपडे, अन्नदान, गरजू लोकांना मदत करावी. पुण्यसंचय वाढतो. हळदी कुंकू करावे. महिलांसाठी सौभाग्य, सन्मान आणि सामाजिक एकोपा निर्माण होतो. आनंदात सण साजरा करावा. पतंग उडवणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, सकारात्मक विचार ठेवणे इत्यादी. संक्रांतीला काय करू नये? भांडण, वादविवाद टाळावेत. राग, कटू शब्द, तक्रारी टाळाव्यात. गोड बोलणे हाच खरा संदेश होय. नकारात्मक विचार व निराशा, तक्रार, मत्सर, द्वेष टाळावा. यांतून शुभ संकल्प करावेत. आळस व उशिरापर्यंत झोप. सणाच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये, तर जागे राहणे योग्य आहे. अति तिखट, जड, अपायकारक अन्न, फार तेलकट, बासी पदार्थ टाळावेत. प्रमाणात खावेत. अपमानास्पद बोलणे किंवा वागणे, मोठ्यांचा अपमान करणे, गरिबांची उपेक्षा टाळणे, शक्य तेवढी त्यांना मदत करावी. व्यसनांचे सेवन. दारू, तंबाखू यांपासून दूर राहावे. हा सण पवित्रतेचा आहे. पवित्रता राखा. संक्रांतीचा खरा संदेश अंधारातून प्रकाशाकडे, कटुतेतून गोडव्याकडे आणि वैरातून मैत्रीकडे हे आहेत. थोडक्यात पूजा, दान, तिळगुळ, गोड बोलणे या गोष्टी म्हणजे संक्रांत. भांडण, कटुता, आळस, अति खाणे या गोष्टी टाळणे म्हणजे संक्रांत होय. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद. संक्रांतीच्या सणामागील सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचे महत्त्व. सण म्हणजे केवळ उत्सव, खाणे पिणे किंवा परंपरा नव्हे. सण हे जीवनात सकारात्मकता, आशा आणि नवीन सुरुवातीची जाणीव करून देणारे संस्कार आहेत. सणामागील सकारात्मकतेचे महत्त्व. मनात आशा आणि उत्साह निर्माण होतो. रोजच्या धावपळीत मन थकते. सणामुळे आनंद, उत्साह आणि समाधान मिळते. नकारात्मक विचार दूर होतात. सण म्हणजे मनाला मिळणारी नवी ऊर्जा. नातेसंबंध मजबूत होतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र एकत्र येतात. भेटीगाठी होतात. संवाद, हसणे खेळणे वाढते. त्याच्यातून गैरसमज दूर होतात. सण माणसांना जवळ आणतात. कृतज्ञतेची भावना वाढते. निसर्ग, देव, समाज यांचे आभार मानण्याची संधी मिळालेल्या गोष्टींचे मोल कळते. समाधानाची भावना वाढते. नवीन सुरुवातीचे महत्त्व.
जुने सोडून नवीन स्वीकारण्याची प्रेरणा, राग, कटुता, अपयश मागे टाकण्याची संधी, चांगल्या सवयींची सुरुवात, सकारात्मक विचारांची नवी वाटचाल, आत्मचिंतन आणि संकल्प. मी काय बदल करू शकतो याचा विचार, स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. सण म्हणजे स्वतःशी केलेला नवा करारच होय. जीवनचक्राची जाणीव. ऋतू बदलतात, वेळ बदलतो, बदल स्वीकारणे शिकवतात. प्रत्येक शेवट म्हणजेच नव्या सुरुवातीचा पाया होय. सणांचा सामाजिक संदेश. प्रेम, समता, सहकार्य, दान, मदत, करुणा, एकमेकांसाठी जगणे हे शिकवतात. निष्कर्ष. सण आपल्याला हे शिकवतात की अंधारानंतर प्रकाश असतोच. प्रत्येक दिवस हा नवी संधीचा असतो. सकारात्मक विचारांनी आयुष्य सुंदर होते. एक छोटा विचार. सण साजरे करणे म्हणजे बाहेरचे दिवे लावणे असा नव्हे, तर मनात आशेचा दीप प्रज्वलित करणे होय. मकर संक्रांतीची शिकवण. माझ्या बंधू भगिनींनो, मकर संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात. जसा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात येतो आणि आपल्याला शिकवतो, नकारात्मकता सोडा, प्रकाशाकडे चला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. राग, द्वेष, तक्रारी विसरा. आज नाही तर कधी. बदलाची सुरुवात आजच करा. शुभ मकर संक्रांत. सूर्य म्हणजेच नवीन ऊर्जा, पतंग म्हणजेच उच्च स्वप्ने, तिळगुळ म्हणजेच गोड विचार आणि संक्रांत म्हणजेच नवीन आयुष्याची सुरुवात. माझ्या बंधू भगिनींनो, ह्या मकर संक्रांतीला जुनं विसरूया, नवं स्वीकारूया आणि आयुष्य गोड करूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजपासून बदलाची सुरुवात करा. शुभ मकर संक्रांत. विचार उंच ठेवा, मन उजळ ठेवा, आयुष्य सकारात्मक जगा. प्रत्येक सण सांगतो, बदल शक्य आहे. फक्त सुरुवात करण्याची हिंमत हवी. ती तुमच्यात आणा. नक्कीच जीवन सुखाचं होईल. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. ईश्वर तुमचं भलं करो. धन्यवाद. शाळा कॉलेज मुलांसाठी भाषण. विषय मकर संक्रांती. भाषण मजकूर. आदरणीय उपस्थित मान्यवरांनो आणि माझ्या प्रिय बांधवांनो, नमस्कार. सण म्हणजे केवळ सुट्टी किंवा आनंद नव्हे. सण म्हणजे जीवनाला नवी दिशा देणारा क्षण असतो. मकर संक्रांत आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. अंधारातून प्रकाशाकडे जा. जसा सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, तसंच आपणही आपल्या आयुष्यात निराशा, राग, अपयश
यांना मागे टाकून आशा, सकारात्मकता आणि नव्या संकल्पाकडे वळलं पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तो माणुसकीचा मंत्र आहे. कटू बोलणं, समजून घेणं आणि माफ करणं हेच खरं मोठेपण आहे. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया, स्वतःला सुधारण्याचा, इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि प्रत्येक नवीन दिवसाला नवीन सुरुवात मानण्याचा. कारण प्रत्येक सण आपल्याला सांगतो बदल शक्य आहे आणि सुरुवात आजपासूनच करूया. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माझ्या छोट्या दोस्तांनो, संपूर्ण तयार भाषण देऊन मी तुम्हाला आळशी बनवू इच्छित नाही, कारण मला माझे मराठी बांधव आळशी नकोत. म्हणून तुम्ही ते माझ्या मकर संक्रांती याविषयीचे दोन्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून आणि ऐकून त्यांतून घ्यायचे आहेत. खूप मटेरियल मिळेल. अगदी 1-2 तासाचंही भाषण तयार करू शकता. तुमचे स्वतःचे शब्द वापरल्यामुळे तुम्हाला ते बोलताही उत्तम येतील. शिवाय पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे भाषण शैलीही कळेल. भाषण करताना कुठे थांबावे आणि कुठे पळावे तेही कळेल. तुम्ही त्यांच्या मदतीने मोठे भाषण तयार करून शाळा कॉलेजमध्ये भाषण देऊन चमकू शकता. माझ्या छोट्या दोस्तांनो, तुमचे भाषण कसे झाले याविषयी कमेंट करून कळवा. बेस्ट ऑफ लक. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.